मी ॲडव्होकेट संतोष बाराते ॲग्रोनेट संचालक मानवत. आज आम्ही पातरगावान येथे श्री दिगंबर घांडगे यांच्या शेतात आलो आहोत. मित्र हो, आज यांना याच्या अगोदर एक डोस दिलेला आहे. आपण आज यांना परत एकदा बायो NPKचा डोस देत आहोत. बायो NPKचा डोस काय द्यायचा मित्र हो, आपण ज्या शेतामध्ये उभा आहेत किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या बी शेतात जा, आज 60 ते 70% खत हा फिक्स होत चाललेला आहे. म्हणजे तुम्ही जर 1 क्विंटल खत टाकला तर जवळपास 60-70 किलो फिक्स व्हायला आणि 30 किलो लागू व्हायला. आणि हे खत लागू न झाल्यामुळं जमिनीचा पोत खराब व्हायला, जमीन कडक व्हायली आणि जमीन नापीक व्हायली. याचं कारण काय आहे की आपल्या शेतामध्ये जीवाणू कल्चर राहिलं नाही. मित्र हो, आपण जे कुठलाही खत टाकू, मग तो सेंद्रिय असू किंवा रासायनिक असू, हा खत लागू करण्यासाठी एक प्रक्रिया असते. जेव्हा आपण शेतामध्ये खत टाकतो त्या खताचं विघटन करून झाडांना पोहोचण्याचं काम ह्या बॉटलमध्ये जे जीवाणू आहेत ते जीवाणू करतात. अगोदर आमच्या वडिलोपार्जित काळामध्ये आणि ह्या जमिनीमध्ये असंख्य कोट्यावधीमध्ये जीवाणूची संख्या होती, पण आम्ही रासायनिक खत भडीमार करून हे जीवाणू संपून टाकले आहेत. आणि आज रोजी जी आपल्या शेतामध्ये नाममात्र जीवाणू राहिलेले, त्यामुळं उत्पन्न घटत आहे आणि जमीन नापीक होत आहे. त्यामुळे ॲग्रोनेटच्या माध्यमातून आम्ही ह्या बॉटलमध्ये जवळपास 18 करोड जीवाणूचा संच आहे. आणि हे जमिनीमध्ये गेल्या याचं काम काय असतं मित्र हो, की जमिनीत गेल्या जे काही खत पडलेलं आहे, फिक्स झालं आहे किंवा टाकलेलं आहे, त्याचं विघटन करून झाडाला देणं आणि 8 ते 10 दिवसातच तुम्हाला रिझल्ट दिसतं. आणि हे जर जीवाणू तुमच्या शेतात नसतील तर तुम्हाला उतार येणार नाही. तर मित्र हो, या अगोदर सदरी शेतकऱ्याला आम्ही दिलं तर याचबरोबर आम्ही ट्रायको रिच म्हणून हे एक आम्ही ऊसाच्या किटमध्ये आम्ही कंपल्सरी देतो. किमान ट्रायको आणि NPK हे दोन्ही पण बॉटल तुम्ही ऊसाच्या पूर्ण कार्यकाळात 2 वेळेस देणं आवश्यक आहे. याचं कारण काय आहे की ज्या वेळेस बुरशी ही ऊसाला सर्वात घातक जी असते तर ती बुरशी असते. आणि ही एक ट्रायको रिच म्हणून बुरशी आहे. ट्रायको ट्रामा ही जी बुरशी आहे ही ज्या काही पिकाला विनाश करण्यासाठी कारणीभूत ठरतात, त्याचं हे ट्रायकोचं खाद्य आहे. आणि ट्रायको बुरशी ही सगळ्या बुरशीला खाते, त्यामुळं ऊसाला कुठलेही बुरशीजन्य आजार होत नाहीत. परिणामी ऊसाची उत्पन्न चांगलं होतं आणि वाढ होते. 100% म्हणजे 100% ट्रायको आणि NPKच्या 2 डोस शेतकऱ्यांना द्यायलाच पाहिजे. तुम्ही बाकीचे खताचे डोस 1-2 कमी दिले तरी चालतील, पण तुम्हाला हे डोस देणं आजच्या घडीला तरी आवश्यक आहे. मी गेली 5 वर्ष झालं महाराष्ट्रात याच्यात काम करतो. हजारो शेतकऱ्यांना मी हे दिलेलं आहे, रिझल्ट बघितलेले आहेत. ज्या बी शेतकऱ्याला पाहिजे तुम्ही 8 दिवस मारल्यानंतर 10व्या दिवशी आम्हाला फोन करू शकतात. परत आम्ही तुमच्या शेतात येऊन आम्ही तुमचा रिझल्ट तुमच्या डोळ्यासकट दाखवू शकतो. कारण की मी काय वेगळं सांगेन, हे सायन्स आहे मित्र हो. जर तुम्ही हे दिलं तरच तुमचं उत्पन्न वाढणार आहे, नाही तर वाढणार नाही. तुम्ही खताच्या गोण्याने ट्रक जरी टाकल्या, त्याचं विघटन जोपर्यंत हे जीवाणू तुमच्या शेतात राहणार नाही तोपर्यंत त्याचं विघटन होणार नाही आणि ते खराब होणार नाही. तत्पूर्वी मी तुम्हाला शेतकऱ्याचा प्रतिक्रिया देतो. याच्या अगोदर शेतकऱ्यांना एक याची ड्रिचिंग दिलेली आहे, याची ही दुसरी ड्रिचिंग आहे. तर आपण त्यांची प्रतिक्रिया घेऊ. आपलं नाव सांगा. दिगंबर भगवान घांडगे, पाथरगाव बुद्रुक, तालुका पाथरी, जिल्हा परभणी. हा प्लॉट कोण्या रोडवर आहे? कासापुरी, नाथरा, जवळा रोडवर. अगदी डांबर रोडलाच आहे आणि तुम्ही कधी बी येऊ शकता. तुमचं काय बरं, हे जे केल्यानंतर मी तुम्हाला जे दिलं तर त्याचा तुम्हाला काय रिझल्ट आला? रिझल्ट एकदम व्यवस्थित येत. अच्छा, फुटवे कसे येतं? फुटवे चांगले येतं. वाढ कशी एकसारखी वाढ आहे पुन्हा. बरं, तुम्ही समाधानी आहेत का? समाधान येतं. एकमेव कंपनी अशी की एकदा जरी दिलं तर शेतात येऊन पाणी करते. पण याच्या आधी तुम्ही एवढे औषधं वगैरे आणले तर कधी दुकानदाराने किंवा एकत्र कंपनी येऊन चौकशी केली का, रिझल्ट आला का आमचा? तर मित्र हो, तर तुम्हाला काय फरक दिसला याच्यामध्ये दुसऱ्या लोकात आणि आमच्यामध्ये? काय आता हे जे बघत आहेत तुम्ही, आपण याला काही खत बीज अजून काही टाकलं नाही. ते सर जे म्हणते तेच मार्गदर्शन चालू. अच्छा, तर आता फुटव्याची संख्या बघू शकतात. आत्ताच तर सदरील शेतकऱ्याने खत वगैरे काही टाकलं नाही. मित्र, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुमच्या शेतामध्ये भरमसाठ खत फिक्स झालेलं आहे. उगा विनाकारण खतामध्ये पैसे खर्च करू नका. काही उत्पन्न वाढणार नाही, काही नाही, उलट जमीन खराब होईल. तुमच्या जमिनीमध्ये आहे जे पडलेला खत, त्या खताचं विघटन करणारे जीवाणू टाका आणि आपले उत्पन्न वाढवा. एकदा तुम्ही आपल्या शेतामध्ये ही ड्रिचिंग करून बघा आणि बरोबर 10व्या दिवशी आम्हाला फोन करा. आम्ही परत तुमच्या शेतात येऊन तुम्हाला रिझल्ट दाखवू. आणि तुम्हाला आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल, ह्या शेतकऱ्याला भेटायचं असेल तर आपला नंबर सांगा. 9405 47 47 48. तुम्ही ह्या नंबरला शेतकऱ्याला भेटू शकता. रोड टच प्लॉट आहे. आणि कंपनीला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर माझा नंबर आहे 83 79 89 89 86. या नंबरला कॉन्टॅक्ट करा. धन्यवाद.